पावसाळ्यापूर्वी सोलापूरची बोरी नदी प्रवाहित. नदीचं पाणी अक्कलकोटच्या किणी सुलतानपूरमध्ये पोहोचलं. नदीचं पाणी प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीडमध्ये अवकाळीमुळे 25 एकर क्षेत्रावरील कांदा बाधित. काढणीला आलेला ज्वारीचंही नुकसान. गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या नागपूर दौऱ्यावर. शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद. कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500हून अधिक शेतकरी हजेरी लावणार. हरियाणात तिरंगा रॅलीला सुरुवात. तिरंगा रॅलीमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सहभागी. सांगलीत आज तिरंगा रॅलीचं आयोजन. भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात निघाली तिरंगा रॅली. बुलढाणा जिल्ह्याच्या सायखेडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक घरे जमीनदोस्त. नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची स्थानिकांची मागणी. मीरा भाईंदर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. बुलढाण्यातील लोणारच्या दैत्य सुदान मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांच्या नजरा विष्णूच्या मूर्तीवर. मुंबई नाशिक महामार्ग लगत पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग. बसला आग लागल्याने एकच खळबळ. आगीत संपूर्ण बस जळून खाक. ₹20,000 द्या तरच बार चालू देईन. डोंबिवलीत बार चालकासोबत इस्माची हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.